नमस्कार. मी तुमच्यासोबत नेहमी लग्न समारंभ, कार्यक्रम, वेडिंग वेअर असे साड्या तुमच्यासोबत स्टायलिश साड्या शेअर करत असते. आज आपण जॉब करणाऱ्या महिलांसाठी साड्या बघणार आहोत. भरपूर साड्या आणि कलर मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण इथं प्रोफेशनल कसं दिसायचं, म्हणजे साडीनुसार आपण प्रोफेशनल दिसू शकतो. आजचा काळ करिअर, यश आणि वैयक्तिक विकासासाठी खूप बदलला आहे. तुम्ही कसे बसता, बोलता, अगदी तुम्ही कसे चालता यावरून व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण केले जाते. एक काळ असा होता जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात पोशाख लक्षात घेऊन इतरांचे व्यक्तिमत्त्व ठरवायचे. हा ट्रेंड आजही चालू आहे. पण त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून एक नाही तर अनेक छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेतात. आपण कोणते कपडे वेअर केलेले आहेत, कसे कलर कसा आहे, त्याचं कॉम्बिनेशन आपण कसं केलं आहे, यावरून देखील आपली पर्सनॅलिटी बघितली जाते. प्रत्येकाला वाटतं आपण स्मार्ट दिसावं, म्हणून वर्किंग वुमन जे असतात, ज्यांनी जॉब जॉईन केलेला असतो, मीटिंगमध्ये जायचं असतं किंवा मुलांच्या मीटिंगमध्ये जायचं असतं स्कूलमध्ये, तर त्यांनी साड्या कशा वेअर कराव्या, ज्या स्क्रीनवरती दाखवल्या आहे कॉटनमध्ये साड्या तुम्ही निवडू शकतात आणि छान कॉलरचं ब्लाऊज देखील तुम्ही शिवू शकतात. जास्तीत जास्त आपण सिंपल साड्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यामध्ये आपण प्रोफेशनल VIP दिसतो. म्हणजे कमी रेंजमध्ये आपल्याला कॉटनच्या साड्या मिळून जातात. छान कॉम्बिनेशन केलं की चांगली साडी दिसते. तर तुम्ही जास्त महागड्या साड्यांमध्ये पैसे वेस्ट न घालता असे कॉटनचे सिंपल आणि छोटे डिझाईनचे साड्या खरेदी केल्या तर तुमचा लूक अगदी स्मार्ट आणि आकर्षित दिसेल. कॉटनच्या साडीवरती आपल्याला जास्त ज्वेलरी वेअर करावी लागत नाही. तो खर्च देखील आपल्याला वाचतो आणि आपण एक वॉच आणि एक बँगल्स असं वेअर करू शकतो. छोटी टिकली आपण लावू शकतो. त्यामुळे आपला लूक जास्त प्रोफेशनल दिसतो. कॉटनच्या साड्यांवरती प्रोफेशनल साड्यांवरती आपण बोट नेकचं ब्लाऊज शिवू शकतो आणि 3/4 बाही आपण घेऊ शकतो. म्हणजे स्लीव्ज ही आपली लॉंग नाही तर 3/4 असली पाहिजे. जर तुम्ही कंपनीच्या मीटिंगमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जॉर्जेटची साडी घेऊ शकता. प्लेन जॉर्जेटची साडी खूप आकर्षित दिसते. कधीही ऑफिसच्या कामासाठी, मीटिंगासाठी लाईट कलरच्या साड्या खरेदी करायला हव्यात. जास्त डार्क कलरच्या साड्या बरोबर दिसत नाही. चमचम साडी घेऊ नये. त्यामध्ये चमकी असेल अशी साडी घेऊ नये. डायमंड असेल अशी साडी घेऊ नये. जी सिंपल आणि छान दिसेल अशी साडी आपण खरेदी करावी. सिंपल साड्यांवरती देखील आपण स्टायलिश लूक देऊ शकतो. जर आपली स्टेप कट केलेली असेल, आपल्याला नेहमीच वेणी वगैरे घालायची गरज नसते, तर छोटेसे आपण इअरिंग वेअर करू शकतो, स्टेप कट करू शकतो, लेअर कट करू शकतो. त्यामध्ये साड्यांवरती देखील मोकळे केस छान वाटतात. जर तुमची साडी प्रोफेशनल दिसेल तर तुम्ही छान प्रोफेशनल दिसणार. साडी आणि ब्लाऊज हे कॉन्ट्रास्टमध्ये निवडावे. म्हणजे साडी वेगळ्या कलरची आणि ब्लाऊज त्याला मॅचिंग होईल कॉन्ट्रास्टमध्ये असे निवडावे. जसे की व्हाईट कलर असेल तर आपण त्याला पिंक कलरचा ब्लाऊज घेऊ शकतो. स्क्रीनवरती दाखवलेल्या साड्यांमध्ये जर तुम्हाला एखादी साडी आवडली असेल, तशा सर्व साड्या खूप सुंदर आहेत किंवा तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मला कॉन्टॅक्ट कसं करणार, तर तुम्ही इंस्टाग्रामला आर्टिस्ट बाय रुही या अकाउंटला मेसेज करून मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तशी साडी खरेदी करू शकता. ऑफिसमध्ये छोटं मोठं फंक्शन असतं तर त्यावरती आपण कॉटनची साडी वेअर नाही करत, तर अशा स्क्रीनवरती दाखवलेल्या प्लेन साड्या आणि लाईट कलरमध्ये साड्या अवेलेबल असतात. तशा साड्या खरेदी करून आपण आपला लूक स्मार्ट बनवायचं. तुम्हाला जर ब्युटी आणि फॅशनमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा